कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला. अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांच्या विरोधात शरद पवारांकडे तक्रार. आम्हीही पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्याची पवारांकडे मागणी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झाले असल्याचं पार्थ पवारांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत, अंजली दमानी यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही. पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास तर सुनेत्रा पवारांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो. मात्र आम्ही प्रामाणिकपणे लढतोय, रोहित पवारांचा निशाणा. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. अंतरवाली सराटीमध्ये 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार. 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा. जरांगे मागणीवर ठाम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल. आंदोलनाच्या तारखेआधी प्रमाणपत्र द्या. जरांगेंचा अल्टिमेटम. मनोज जरांगेंना कुणीतरी भेटल्यानंतर त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. फडणवीसांबाबत रोष असल्यानं त्यांचं नाव घेतलं जातंय, जे चुकीचं आहे. प्रसाद लाड यांचं वक्तव्य. गेवराई आणि अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचं पात्र कोरडं. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. वारंवार मागणीनंतरही प्रशासनाकडून नदीमध्ये पाणी सोडलं जात नसल्यानं नागरिकांचा संताप. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 5 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. भामरागड आणि छत्तीसगड सीमावर्ती भागात होते सक्रिय. 5 माओवाद्यांवर 38 लाख रुपयांचं बक्षीस. यवतमाळच्या ढाणकीमध्ये अनधिकृत खत साठ्यावर कृषी विभागाचा छापा. खतांच्या 700 गोण्यांसह 15,42,000चा मुद्देमाल जप्त. संबंधितांवर गुन्हा दाखल. 2 जण अटकेत. सरकारची नवी योजना. तिसरं अपत्य झाल्यास 30,000 तर चौथ्या अपत्यासाठी 40,000 रुपयांची आर्थिक मदत देणार. लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश.